नमस्कार मित्रांनो, माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी प्रफुल्ल आणि मी जॉब करतो। माझ्या गावापासून 7 किलोमीटरवर एक कंपनी आहे, तिथे मी जॉब करतो। रोज सकाळी जातो आणि सायंकाळी घरी येतो। आठवड्यातून एक दिवस मला सुट्टी असते। घरी माझ्या आई, बाबा आणि आजी आजोबा आहेत। ताईचं लग्न झाले आहे आणि ती आपल्या घरी आहे। मी रोज आपल्या गाडीने जात होतो आणि एक दिवस एक साधारण 35 ते 40 वयोगटातील बाई माझ्यासमोर गाडीने जात होती। अचानक तिच्या समोर एक जनावर आले आणि तिने जोरात समोरचा ब्रेक दाबला आणि गाडी स्लिप झाली आणि ती पडली। बरे झाले की त्यावेळेस रस्त्यावर मोठे वाहन येत जात नव्हते। ती पडल्यावर तशीच होऊन होती आणि उठण्याचा प्रयत्न करत होती, तसेच गाडी तिच्या बाजूला होती। मी पटकन गाडी साईडला लावली आणि तिला उचलले। मी म्हणालो, लागले काय? जास्त कुठे? तर म्हणाली, जास्त नाही, पण पाय आणि हाताला लागले आहे। मी म्हणालो, चला दवाखान्यात। तर म्हणाली नाही। मी म्हणालो, चला नाही तर रात्री दुखण्याचा खूप त्रास होईल। तर म्हणाली, मला आता गाडी चालवता येणार नाही। तिला बोललो, माझ्यासोबत चला, तुम्हाला काही हरकत नसेल तर। तिच्याजवळ पण काही पर्याय नव्हता। मी तिची गाडी साईडला लावली आणि तिला गाडीवर बसून घेऊन गेलो। तिथून 2 ते 3 किलोमीटर हॉस्पिटल होते। तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिला पैसे विचारले तर ती म्हणाली, माझी पर्स गाडीमध्येच आहे। मी डॉक्टरचे पैसे दिले आणि औषधीचे पण, आणि तिला म्हणालो, आता कुठे जायचं आहे? तिने घरी फोन केला आणि तिचा भाऊ जिथे गाडी होती तिथे त्याला यायला सांगितला। मी तिथे तिला सोडलं आणि तिच्या भावाची वाट पाहू लागलो। तेवढ्यात ती म्हणाली, तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला फोन करू, तुमचे पैसे परत देईल। मी माझा नंबर दिला। काही वेळाने तिचा भाऊ आला। तिने त्याला सर्व काय घडलं ते सांगितलं। नंतर त्याने माझे आभार मानले आणि ती आपल्या भावासोबत घरी गेली आणि मी आपल्या कामाने गेलो। 2-3 दिवसांनी मला तिचा कॉल आला। मी विचारलं, कोण बोलत आहे? तर म्हणाली, मी प्रतिभा। त्या दिवशी माझा अपघात झाला होता, तेव्हा तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, मी तेच बोलते। नंतर मी तिला म्हणालो, आता कसा आहे? तर म्हणाली, आता मला आराम पडला आहे आणि बरे झाले। त्या दिवशी तुम्ही मला हॉस्पिटल घेऊन गेले तर मला आता आराम पडला। तिने माझे नाव विचारले। मी माझं नाव प्रफुल्ल सांगितले। ती म्हणाली, मला तुमचे पैसे द्यायचे आहे। मी म्हणालो, अगोदर पूर्ण बरी व्हा आणि जेव्हा तुम्हाला गाडी चालवता येईल तेव्हा मला परत करा पैसे। ती गमतीने म्हणाली, आणि याला जरा खूप वेळ लागला तर? मी पण गमतीने म्हणालो, एवढा वेळ लागणारच नाही। तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की एवढा वेळ लागेल म्हणून। नंतर ती म्हणाली, लवकरच तुम्हाला कॉल करून तुमचे पैसे परत करते। मी पण ठीक आहे म्हणालो आणि फोन ठेवला। नंतर 4-5 दिवसांनी मला तिचा कॉल आला आणि म्हणाली, तुमचे पैसे द्यायचे आहे। मी म्हणालो, ठीक आहे, कुठे यावे लागेल पैसे घेण्यासाठी? तर ती म्हणाली, तुम्ही कुठे येऊ शकता? मी म्हणालो, मी रोज जॉब करायला जातो। तर ती म्हणाली, माझे पण काम तिकडेच आहे। मग आम्ही ठरवले की 2 दिवसांनी तिथे यायचं म्हणून, आणि 2 दिवसांनी ती तिथे आली। तिला पाहताच म्हणालो, आता बरे झाले ना? तर ती हसली आणि म्हणाली, हो, तुमच्यामुळेच। मी माझ्यामुळे काहीच नाही, ते तर माझं कर्तव्य होते। आता ती हसली आणि माझे पैसे देऊ लागली। मी म्हणालो, एका अटीवर पैसे घेतो। तर म्हणाली, आता कुठली अट? मी म्हणालो, चला चहा पिऊ। नंतर आम्ही चहा पिता अशाच गोष्टी करू लागलो। मी तिला विचारले, काय करता तुम्ही? तर तिने सांगितले, कंपनीमध्ये काम करते। त्या दिवशी आम्ही खूप वेळ बोललो आणि त्यानंतर मी आपल्या घरी आलो आणि ती पण आपल्या घरी गेली आणि 2 दिवसांनी मला एक गुड मॉर्निंगचा मेसेज आला। बघतो तर तो मेसेज प्रतिभाचा होता। गुड मॉर्निंग म्हणून मी पण रिप्लाय दिला आणि एक इमोजी पाठवली। असेच आता आमचे रोज गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज पाठवू लागलो। एक दिवस मी तिला कॉल केला आणि तिचे हालचाल विचारले। ती म्हणाली, सर्व ठीक आहे, तुमचे कसे आहे? मी पण म्हणालो, माझे पण सर्व ठीक आहे। असेच आता आम्ही बोलू लागलो। कधी ती कॉल करायची, या कधी मी कॉल करायचो। राहिलो
आणि एक दिवस तिला म्हणालो, भेटू का आपण? तर ती कशाला म्हणाली. मी म्हणालो, सहजच, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. ती थोडा वेळ चूप राहून ठीक आहे म्हणाली आणि बोलली, कुठे भेटू? मी म्हणालो, आपण मागे भेटलो तिथेच. आणि काही दिवसांनी आम्ही भेटलो. मग आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे डोसा खाल्ला. आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर आपल्या घरी गेलो. रात्री तिचा मेसेज आला, धन्यवाद डोसा खाऊ घालायला म्हणून. मी पण म्हणालो, तुमचा पण धन्यवाद आल्याबद्दल. आता तिने हसायचा इमोजी पाठवली. आता आम्ही रोज बोलत होतो आणि आमचे मन जुळू लागले होते आणि मला तर ती आवडू लागली होती. आता आमचे मन अजून जुळू लागले होते आणि तिला पण मी आवडत होतो. तसेच आता आमचे भेटणे पण वाढले होते आणि आता आमची जवळीकता फार वाढली होती. असेच आमचे सुरू होऊन खूप दिवस निघून गेले. मी तिला एकदा विचारले होते, तुझे लग्न झाले आहे का? तर ती म्हणाली, हो झाले होते, पण माझा नवरा बरोबर नव्हता म्हणून मी सोडले त्याला. आता आमचा एक दिवस पण असा जात नव्हता की आम्ही बोललो नसेल. असेच आमचे सुरू होऊन खूप दिवस निघून गेले. मग मी तिला विचारले, माझ्या सोबत लग्न करशील का? ती म्हणाली, उद्या सांगते. मला त्या रात्री बरोबर झोप आली नाही आणि दुसऱ्या दिवशी ती भेटली तर खूप खुश दिसत होती आणि म्हणाली, हो मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. मला तर खूप खुशी होत होती आणि आमचे आयुष्य फार आनंदात सुरू होते. नंतर काही महिन्यांनी आमचे लग्न झाले. आता आमच्या लग्न होऊन 3 वर्ष झाली आहे आणि आम्हाला एक 2 वर्षाचा मुलगा आहे.